ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसी समाजावर अन्याय होतोय, आमची न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी। विजय वडेट्टीवार। ओबीसी बैठकीत विदर्भातील ओबीसी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते। पूर्वी पहिल्या GR मध्ये पात्र शब्द होता आणि दुसऱ्या GR मधून पात्र शब्द काढण्यात आला। हा ओबीसी समाजावर अन्याय आहे, त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे। 12 तारखेला आम्ही एक कमिटी नेमणार आहोत। कोणाला ओबीसी समाजाचं नुकसान नाही असं वाटत असेल तो त्यांचा निर्णय, मात्र आम्हाला नुकसान दिसत आहे। कोणीही सत्ताधारी यांचं मागणीकत्व स्वीकारत असेल तर जनता त्यांचा समाचार घेईल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। आज बैठक झाली, काय चर्चा झाली, काय निर्णय झाला? आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील ओबीसी साठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते। विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास 2 तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली। खरं तर पूर्वी सेम डेटला जो GR काढला त्यामध्ये पहिला GR पात्र असा होता आणि दुसरा GR त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे। बघा, ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, परंतु सरसकट असा GR काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे।